पूर्वी आपण व्यावसायिक क्रिकेट न खेळता गावी क्रिकेट खेळायचो. जयदीप पकडाचा लाईन खेळून काढला, एकदा नक्की अर्जित केलेले क्षेत्रक्षेत्र त्यांना त्याजवळ फेकी केली, तर मात्र एकदा पूर्ण केली, दुसऱ्या प्रयत्न केला तर चांगला रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाला. रिस्क इश्क है तो रिस्क है. क्रिकेट वरती जर प्रेम, धावांवरती प्रेम असेल तर रिस्क घेणं गरजेचं आहे. इथं रिस्क पाहायला मिळाली. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 2 धावा श्री गणेशा केला, धावसंख्येने 2 ने वाढ होताना पाहायला मिळते. करूया श्री गणेशाला पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये 4 वे 6 शास्त्री 18 पूर्ण 14 विद्या आणि 64 कलागुणांचा अधिदाता. आदरणीय सन्माननीय स्वामील सर यांचं आपल्या व्यासपीठामध्ये आगमन झालं. गावरी गावचे सुपुत्र आपल्यातून थोडा रजा घेत आहेत. त्यांचं होतं आयोजकांमधलं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा खणखणीत चौकार येताना पाहायला मिळतो. जयदीप यांच्या बॅटमध्ये जय आणि विरूची जोडी. जय मात्र नक्कीच इथे मात्र शोले स्टाईल मध्ये चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा 4 धावा धाव पडल्या तर अर्जित केले गेले. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धाव पडल्या तर अर्जित केली जाते. धावसंख्या होते 6 धावा. 2 चेंडूच्या समर्थानंतर धावसंख्या होते 6 धावा. चला चतुर्भेट संघ जास्त वेळ नाही घालवायचा विनंती असेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. गोलंदाज आहे पुन्हा एकदा आकृती लाईन जयदीप इनटू द गॅप 1 बाउन्स खणखणीत दणदणीत चौकार. यावेळी मात्र डीजे मार्फत करूया चौकाराचं स्वागत. डीजे एजे बॉलरचं नाव सांग ना. अक्षय सौरभ गोलंदाजी आहे. सौरभ वैयक्तिक पहिलं संघ पहिलं षट हाताळताना पाहायला मिळतोय. सौरभ पुन्हा एकदा जयदीप पुन्हा एकदा क्लासिकल कलात्मक फटकेबाजी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा रेषे पार चौकार. 4 धावा. डीजे डॉट चेंडू येताना पाहायला मिळाला. धावसंख्येचा विचार करता धावसंख्येचा 14 धावा चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळाली. जयदीप इथे मात्र चांगला डंका. विशालला अजून मात्र एकही चेंडू फेस करण्याची संधी मिळाली. तो सुद्धा एक आक्रमक फलंदाज आहे. त्याच्या बॅटमध्ये सुद्धा मोठे फटके. जयदीप इथे मात्र कमालीची फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सौरभ टू जयदीप. डान्सिंग दौड खेळायचा प्रयत्न होता. बॅटशीट लागली. इथे कमबॅक केला गेला. कान मंत्र दिला होता प्रदीप आणि सौरभ यांना आणि तो मात्र यशस्वी ठरताना पाहायला मिळाला. कदाच डेफिनेटली मिळाला. 1 षटकाचा खेळाला संपुष्टामध्ये 1 षटकाचा धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 14 धावा. शेवटचे 2 चेंडू निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळते. कमबॅक केला आणि या कमबॅक नंतर ऐकूया डीजे मार्फत एक छोटंसं सुरील संगीत. डीजे एजे म्हणजेच अक्षय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. 1 धाव अर्जित केली गेली. धाव पडल्यावरती धावसंख्येने वाढ. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होता 15 धावा. पुन्हा एकदा मुळे मैदानाच्या दिशेने एजे अक्षय जाधव पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळत आहेत.
काय ताकदीचा वापर, फटका आहे प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर, षटकार साधावा डीजे. जोरावरती आमदार बनताना पाहायला मिळतो जयदीप. जयदीपचं नाणं कसं वाजतंय तर खणखणीत. पुन्हा एकदा चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू मारण्याचा प्रयत्न, एकदा नक्की अक्रॉस लाईन कडून क्षेत्ररक्षक तैनात असेल. पिकअप कॅदर थ्रो जोपर्यंत फेकी होईल तोवर मात्र दुहेरीदा अर्जित केले गेले. चांगला रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय. इथे मात्र कमबॅक करायला जयदीप डान्सिंग द राऊंड खेळतो, ताकदीचा पुरेपूर वापर करतो, आपल्या स्लॉक मध्ये चेंडूला घेतो आणि चेंडूला धाडलं जाते सीमा रेषा पलीकडे. याच्या आधीचा षटकार पाहिला ना, एक नेत्रदीपक गगनचुंबी उंच उंच आणि उंच असा षटकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा अक्षय सज्ज होताना पाहायला मिळतोय. जयदीप टू अक्षय समीकरण पुन्हा एकदा रंगताना पाहायला मिळते. 7-8 पावलांचा रन ब्राईटम वर द विकेटचा मारा. ओ थोडीशी दिशाहीन गोलंदाजी, थोडासा सपळून खेळण्याचा प्रयत्न केला होता, कदाचित गोलंदाजानं ते हेरला आणि मात्र बोललं षटकारपेक्षा वाईट बरा, मग वाईट चेंडू हाताळला. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतं. जयदीप असेल स्ट्राईक वरती. आता मात्र काय समीकरण असेल धावसंख्येचा एकंदरीत विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचले 24 या आघाड्यावरती. पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय. जयदीप पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने खेळलं, क्षेत्ररक्षक असेल. ओ काय क्षेत्ररक्षक होतं मित्र, अप्रतिम. झेल तरी हातात बसला असताना तर कदा झेल सुद्धा झाला होता, परंतु 6 धावा नक्की आठवल्या. शेवटच्या क्षणीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कदाचित झेल हाताला चिपकला होता, परंतु झेल की षटकार याच्या नादामध्ये कदाचित थोडंसं मिसमाइंड झालं, परंतु काही हरकत नाही मित्र, तुझा प्रयत्न चांगला होता आणि 4 धावा नक्की वाचवल्या तो आपल्या संघासाठी. तर प्रत्येकाचं मत वेगळं असतं, परंतु आमच्या मताने ऐकलं तर तू षटकार वाचवलाच नक्कीच आणि एक धाव महत्वाची असते. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, इथे काय घडतंय, इथे मात्र विशालमय पारी खेळताना पाहायला मिळतोय. विशालच्या बॅट मधून येतोय हा उत्तुंग षटकार. षटकार येताना पाहिला, षटकार समेत धावसंख्येचा विचार केला तर एकंदरीत धावसंख्येचा 31 31 धावा. पुन्हा एकदा अक्षय सज्ज होताना माहिती विशाल मोठी विशालमय पारी खेळताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा विशाल, ओ हो काय देखना फटका सजवलाय, दस्तक पे मस्तक, क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक, चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे, आणखी एक येतोय उत्तुंग. हो चांगला झेल होता, अप्रतिम. पण त्याचा टान्स बघितला अप्रतिम असा एफर्ट पाहायला मिळाला. विकेट घेता व संगीत बसतावा डीजे प्रकाश नौका फलंदाज होतो प्रकाश. पुन्हा एकदा प्रकाश जमकम दाखवताना पाहायला मिळते. नो मॅन्स मध्ये चेंडू होतो अक्रॉस द बॅक डीप बॅकवर्ड फोर लेग मध्ये चेंडू होतोय आणि हा येतोय खणखणी दंड.
सूरज सूरज चांगली पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चांगला होता. लेग बाईच्या स्वरूपात नक्की एक धाव अर्जित केली गेली. धाव पडलं ते धावसंख्या एकने वाढ. धावसंख्या होते 42. 42 धावा. तिसऱ्या षटकातला 3 चेंडूचा खेळायला संपूर्ण शेवटचे 3 चेंडू शेष असतील. काय घडणार चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा क्रोलॅन खेळून काढलाय. तो क्षेत्र निवडलं जातं कारण तिकडे क्षेत्ररक्षक नाही. गोलंदाजानं कदाचित विचार विनिमय करायला पाहिजे. ज्या बाजूला क्षेत्ररक्षण ठेवलंय ना त्या बाजूला गोलंदाजी करणं गरजेचं आहे. अन्यथा कर्णधाराने किंवा यष्टीरक्षकाने हा विचार केला पाहिजे की ज्या बॅट्समन ज्या फ्लो मध्ये खेळतोय तिकडे अतिरिक्त खेळाडू क्षेत्ररक्षक पाठवणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चांगला फटका सजवलाय. ओहो क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमा रेषेकडे. 6 धावा. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 52. प्रति हल्ले चढवले जातात. मोठे फटके खेळले गेलेत. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. फटका फसला. क्षेत्ररक्षक तैनात असेल. एक धाव नक्की अर्जित केली गेली. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला गेला. दुहेरी धाव सुद्धा अर्जित केली गेली. धावसंख्येत 2 वाढ. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या 52. 52 धावा. सॉरी माफ करा 54. धावसंख्या 54. 54 धावा झाल्या. विजयासाठी लक्ष असेल 55 धावा. चतुर्भेट संघाला करायचे आहेत 18 चेंडू 55 धावा. चला टॉससाठी यायचंय रेणोशी विपक्ष रेणोशी. कर्णधार कुठे असेल तर विनंती असेल त्वरा करायची आहे. त्वरित यायचंय. रेणोशी विपक्ष रेणोशी. JMCC रेणोशी आणि HJMCC रेणोशी. गावागावातली मॅच. समाज कार्यासाठी
चला पुढे मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवरती चौकार, या चेंडूवरती आली दुहेरी धाव. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावरती मार्गस्थ असताना विशाल गोलंदाजी मार्ग देताना पाहायला मिळते. सलामीची गोलंदाजी, सलामीची फलंदाजी म्हणून नक्कीच बिग फॅक्टरची भूमिका बजावताना पाहायला मिळतो. विशाल आपल्या संघासाठी पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय. उलटा चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा घेतला. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल, जाईल वन बाउन्स. या सिटीत चौकार डीजे. साहिल सलामीची जोडी मात्र चांगली रणनीती, चांगली खेळी करताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा साहिल आधीच्या मॅच मध्ये सुद्धा पाहिलं ना, चांगली फलंदाजी करताना पाहिलं होतं. पुन्हा एकदा वैभव चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतो. एकदा पुन्हा एकदा येतो आहे चौकार. त्याच दिशेने, त्याच माझं ठरलंय एकाच दिशेने मी फलंदाजी करणार आणि त्याचा पूर्व फायदा होतो चौकार. चतुर्वेडचं ना यंग ब्रिगेड आहे, म्हणजे अनुभव कमी असेल, जास्त केस मध्ये इंटरेस्ट झालं ना त्यांच्या, पण आज जी खेळी करतात ना ती अप्रतिम. पुन्हा एकदा काय फटका सजवला गेलाय आणि हा फटका सजवलाय जातोय त्याच मानाने, त्याच प्रेमाने चौकारसाठी 4 धावा डीजे. कुठेतरी मात्र स्थान निश्चित होईल. चतुर्भुज संघ सुद्धा चांगली लढत देताना पाहायला मिळतोय. फलंदाजीचा भरणा पाहिला, भले गोलंदाजीचा भरणा थोडा अपुरा वाटला, पण फलंदाजी अप्रतिम. चांगले फलंदाजाचा भरणा असलेला संघ चतुर्वेड पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा नौका गोलंदाज सज्ज होतोय. विवेक जेलची संधी उपलब्ध केली होती, जेल सुटला गेला. एक धाव पूर्ण, जेल सुटला. आणखी काय झालं तर दुसरी धाव सुद्धा आली. 2 धावा. काका तुमच्या गावची टीम त्या मैदानात खेळते, हे आम्ही महाबळेश्वरवाले आहे. पुन्हा एकदा अग्रजला घेऊन काढलाय, चेंडू जाते सीमारेषा पलीकडे. काय फलंदाजी अप्रतिम.
धावांचे. इथे मात्र नक्की काय फलंदाजी करताना पाहिजे वैभव. 7 चेंडू 25 धावा, 26 धावांची खेळी करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. इथे मात्र बीट होताना पाहायला मिळतं. 1 धाव नक्की अर्जित केली गेली. धाव संख्येत एकने वाढ होताना पाहायला मिळते. धाव संख्येचा विचार करता धाव संख्या होते 27 धावा. आता समीकरण असेल 9 चेंडू 28 धावेची गरज असेल. अप्रतिम खेळी करताना पाहायला मिळतो वैभव. 8 चेंडू 27 धावा. मॅग्निफिसंट बॅटिंग बाय मिस्टर वैभव. क्लास 1 मित्र फलंदाजी क्लास 1. जाजवड संघ हा बलाढ्य संघ. आतापर्यंत खूप वेळा विजेतेपद मिळवणारा संघ त्याच्यासोबत खेळताना सुद्धा चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा फटका फसला गेला. क्षेत्रक्षेत्रात आहे कोणती चुकी करत नाही. विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. नौका फलंदाज स्वराज बॅक टू द पवेलियन. विकेटचं पतन करूया डीजेला आमंत्रण. येस 6 चेंडू 27 धावेची गरज असेल. 6 चेंडू 27 धावेची गरज असेल. कदाचित या षटकामध्ये वैभवला स्ट्राईक घेणं गरजेचं होतं. तर येस होतं डेफिनेटली. वैभव सलामीला कोणत्याही प्लेअरला 1 धावा गोलंदाजी मार्ग करतो विशाल. 6 चेंडू 27 धावेची गरज असेल. ओ पहिला चेंडू निर्धाव चेंडू. चुकी करतोय चुकी करतोय. कदाचित लास्ट फर्स्ट तिथे खेळ उभं राहणं गरजेचं होतं. कोण आउट असेल पंत नक्की डिसिजन कळवतील.
वैभवला स्ट्राईक मिळणं गरजेचं होतं आधीच्या षटकामध्ये. का ते वैभवनं कधी सांगितलं मला ते कोणताही फलंदाज येऊ त्यानं एक सिंगल धाव घ्या आणि मला शकत 8 चेंडू 27 धावा त्यानं केल्या होत्या. मग अजून त्याला 10 किंवा 8 5 6 चेंडू मिळाले असते त्यानं मोठे फटके खेळले असते. पण तो टीम मॅनेजमेंट कदाचित करणं गरजेचं होतं. कदाचित वैभवनं सुद्धा जाऊन सांगितलं पाहिलं होतं की येणाऱ्या नवीन प्लेअरला तू 6 मारू नको, तू सिंगल घे आणि मला स्ट्राईक दे. कारण चांगल्या फॉर्ममध्ये होता, चांगल्या फॉर्ममध्ये सुद्धा होता. मोठे फटके केले असते, बॅट तळपताना पाहिलं होते, मोठे प्रहार येताना पाहायला मिळत होते. हरकत नाही, आता समीकरण असेल 5 चेंडू 27 धावा. एकच धाव. आता समीकरण असेल 4 चेंडू 26 धावेची गरज. षटकार 6 धावा. डॉट चेंडू चांगले कमबॅक केला नक्कीच. आता केवळ पूर्तता बाकी असेल. मोठा विजयसी संपादित करताना पाहायला मिळतोय झांजवड संघ, तर पराभवाच्या छायेखाली जाताना पाहायला मिळतोय चतुर्वेद संघ. चांगली लढत, चांगली टफ दिली होती. वैभव शेवटच्या क्षणापर्यंत उभा राहिला, पण तो पहिल्या षटकाचे त्याला चेंडू फेस करायला मिळाले आणि सेकंड षटकामध्ये त्याला स्ट्राईक मिळाला. ही कुठेतरी हो काय षटकार पाहायला मिळते मित्रा. जरी तो हरला असेल ना तरी तुझ्या फलंदाजीला मात्र सलाम असेल. काय षटकार आणि काय चौकार पाहायला मिळाले. जर वैयक्तिक इंडिव्हिज्युअल धावा पाहिली ना, दिशाहीन गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळते. धावसंख्येत एकने वाढ होईल, धावसंख्या होते वाईट स्वरूपात दंडित केलं गेलं. धावसंख्या होते 42 42 धावा. चांगली फलंदाज म्हणजे चतुर्वेद संघामध्ये एक चांगला फलंदाज आहे याची सुद्धा ओळख नक्कीच पाहायला मिळाली. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला गेला. एक धाव नक्की अर्जित केली जाईल का पाहणं गरजेचं असेल. येस, एक धाव. आणि विजेचा संघ ठरताना पाहायला मिळतो तो झांजवड संघ. नक्की क्रिकबस मध्ये वळलं ना तर कुठेतरी हीच समीकरण हे झालं की वैभवला जास्त स्ट्राईक घेणं गरजेचं होतं. पण मित्र हरकत नाही, तुझ्या फलंदाजीसाठी मात्र नक्की 2 शब्द. लढता लढता हरलो तरी हरण्याची आम्हाला खंत नाही, लढता लढता हरलो तरी लढण्याची आम्हाला खंत नाही. लढा माझा माझ्याशीच, लढायला माझ्या अंत नाही. पुन्हा उठेन, पुन्हा लढेन, शांत बसायला मी काही संत नाही. अप्रतिम पाणी मित्रांनो, एकदा खरं टाळ्या होऊन जाऊ द्या. काय पाणी खेळला, अप्रतिम.